नमस्कार, मी वैशाली. तर आज स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज चालली होती माझी सकाळी स्वयंपाकाची गडबड. तर आज यांना होता शनिवार. तर म्हटलं चला तर आम्ही आज मी आणि माझा मुलगाच होतो जेवण करण्यासाठी. तर मी आज माझ्यासाठी बनवणार नाही आणि माझ्या मुलांसाठी बनवणार आहे मेथीचे पराठे. हिवाळा आहे तर त्याच्यावरच आमचा दणका चालू आहे. मेथीचे पराठे, मेथीची भाजी याच्यावरच आम्ही जास्त फोकस चालू आहे आमचा. मेन हिवाळ्यातच चांगल्या छान अशा हिरव्या हिरव्या भाज्या मिळतात आणि हिवाळ्यातच छान अशी खायची मजा आहे. भाजीपाला असतो तर तुम्हीसुद्धा हेच करता का हिवाळ्यामध्ये? तर चला म्हटलं जर आम्ही दोघंजण होता जेवणार. तर म्हटलं चला आयुषला पण स्कूलमध्ये जायचं होतं, त्याचा पण टाईम होणार होता. तर मी आतापर्यंत सर्व कामं वगैरे करून घेतलेल्या आहेत. सर्वच कपडे धुतले, घराला पोछा वगैरे मारला, देवपूजासुद्धा करून घेतलेली आहे. म्हटलं आता टाईम झालेला आहे आयुषचा स्कूलमध्ये जाण्याचा. तर त्यालासुद्धा भूक लागलेली होती खूप. मम्मी मम्मी बनव काहीतरी मला खाण्यासाठी, तो असा मला म्हणत होता. मुलांचं कसं आहे, भूक लागली ना तर लगेच करून द्यावं लागतं त्यांना, नाहीतर मग ते ओरडतात. आणि जेव्हा काही असते घरात तेव्हा ते खात नाहीत, जेव्हा नसते तेव्हा त्यांना भूक लागते लगेच. आणि आज माझं असंच झालं होतं. सकाळी मी नाश्ता वगैरे केला नव्हता त्यांना उपवास असल्यामुळे. तर म्हटलं चला नंतरच बनवू आपण. आधी सर्व कामं वगैरे करून घेतले. आमचं आयुष तर सकाळी शनिवारी जातं त्याच्या पप्पासोबत. शिरसाळा येते दर्शनासाठी. तुम्हीसुद्धा हे नाव ऐकलेलं असेल. तर लगेच मी इथे पराठे घेतले बनवायसाठी. त्याला भूक लागली होती तर त्याला म्हटलं ते कणिक काही मिसळली वगैरे नाही, तशीच भिजवली आणि लगेच बनवायसाठी घेतली. तर इथे चाललं होतं माझं किचन थोडंसं आवरणं, कारण ते कणिकमध्ये थोडंसं पीठ वगैरे सांडलं होतं माझं. तर मी थोडं पुसून वगैरे घेतलं आणि नंतर लगेच चला म्हटलं बनवूया. आणि म्हटलं छोटा मुलगासुद्धा झोपलेला आहे, त्यामुळे त्याला म्हटलं बनवून घेऊया. त्याचं कसं थोडासुद्धा आवाज कधी आला तर तो उठून जातो माझं छोटं बाळ, म्हणून मी शांत कामं करते. लगेच इथे मी पराठा बनवायला घेतले. आणि भाजीचं खूप टेन्शन आहे, काय करावं म्हटलं. भाज्याला सर्वच असते भाज्या करण्यासाठी, पण विचारच असं होतो की काय करा काय करा. तुमचं पण असं होतं का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ नक्की बघत जा. आवडले असतील तर सबस्क्राईबसुद्धा करत जा माझ्या व्हिडिओंना, कारण मी आता सध्या यूट्यूब व्हिडिओ स्टार्ट केलेले आहेत, नवीन आहेत. काही चुकत असेल ते सुद्धा मला सांगा तुम्ही, कसे वाटले तर. नक्की आवर्जून तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा. तर मी इथे चाललं होतं माझं पराठे बनवणं. अशी तिकडून मला आवाज देतात, मम्मी झालं का, मम्मी झालं का. त्यालासुद्धा खूप छान असे मेथीचे पराठे आवडतात आणि टिफिनमध्ये पण देणार आहे मी त्याला. अशा प्रकारे त्याला आवाज दिला मी आणि लगेच त्याला गरम गरम पराठा वाढून दिला आणि आला तो तिथे आणि घेऊन गेला. आणि तितक्यात काय झालं तर आमचं छोटं बाळसुद्धा उठलेलं आहे. माझे पराठेसुद्धा झालेले होते इथं. त्यालासुद्धा मी दिला खायला छोट्या बाळाला, पण तो काही खात नव्हता लगेच झोपेतून उठल्यामुळे. नाही तर त्यालासुद्धा आवडतात, तो सुद्धा खातो पराठे. मला तर खूप आवडतात मेथीचे पराठे. तुम्हालासुद्धा आवडतात का? ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सकाळी एवढी धावपळ होते ना, आज मला उशीरसुद्धा झाला होता उठायला, कारण हे 4लाच निघून गेले होते, शिरशाळा येते. नंतर मी झोपून गेली होती आणि मला जागच नाही आला. 7च वाजले मला उठायला. नंतर मी रोज 6 वाजता उठते. त्याच्यामुळे माझे कामंसुद्धा लवकर होतात. आज उशीर झाला होता मला उठायलासुद्धा, त्याच्यामुळे. आमच्या इथे छोटू चालू होतं लायटर घेऊन, वाजवायचा प्रयत्न चालू होता आमचा इथे. खाली राहतच नाही. आता इथेसुद्धा मी सुद्धा वाढून घेणार आहे. लगेच मी पराठेसुद्धा खाऊन घेणार आहे. नंतर यांच्यासाठी मी उसळ बनवणार आहे. त्याला म्हटलं गरम गरम आहे तर मी सुद्धा नाश्ता करून घेते. मी सुद्धा खाऊन वगैरे घेतलेला आहे. नंतर मी लगेच उसळ बनवायला घेणार आहे. यांना उपवास आहे तर साबुदाणा खिचडी बनवणार आहे मी. तर मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये नंतर बटाटा टाकलेला आहे एक, तो मी सुद्धा थोडा होऊ देणार आहे.
नंतर मी लगेच लाल तिखट टाकलेलं आहे. माझ्याकडे हिरव्या मिरच्या नव्हत्या, संपल्या होत्या. जरा म्हटलं उद्या बाजाराचं नंतर सांगू म्हटलं यांना बाजारात आणायला. त्यासाठी मी त्यांना सांगितलं नव्हतं. लगेच मी याच्यामध्ये साबुदाणा खिचडी टाकलेली आहे. तुम्हीसुद्धा अशीच खिचडी बनवता का साबुदाणा? ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाल तिखटाची पण छान येते उसळ, मला तर आवडते. लाल तिखट टाकलं की त्याच्यामुळे नंतर मग ते 5-10 मिनिट लगेच होऊ दिली. चला म्हटलं चला आयुष्यात पण टाईम झालेला होता माझ्या मुलाचा, तर मी लगेच त्याची तयारी करण्यासाठी त्यांचे कपडे वगैरे घेतले आणि हॉलमध्ये बसले. इथे चालू होती दोघं भावांची मस्ती. तो त्याला काही कपडे घालून न देत आणि सारखं सारखं त्याला ओढत होता. हे बघा कसा करतो तो. एवढा बंड आहे ना की मलासुद्धा आवरला जात नाही, इतका बंड आहे तो. हे बघा, तो स्टूल पण त्याला नवीन स्टूल आहे पण असा गंदा करून टाकला ना. आता आणला त्याच्या पप्पाने 2-3 दिवस झाले मला मशीनवर बसण्यासाठी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक. आता काय मम्मी? राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तवती बालक तुला खायला चल बघ याचं म्हणणं आहे ॲडचा कुठनं काढत तू इकडे काढायला गोटा काढत जा. मी नाही घेत. पप्पा पप्पा हा कलरची घेऊन द्या. किती घाण केली बाहेर. त्याला काही घ्यायचं काय घ्यायला लागते नाही काही नाही घाला. संख्या काय सांगू? सांगितलं कलर आणि शॉर्पनर कलर नाही त्याच्यावर कलर नाही कलराच आटोपले होते सर्व. आता फक्त माझ्या शिवचेच हे राहिलं होतं त्याची आंघोळ वगैरे. चला म्हटलं त्याची आंघोळ वगैरे करून घेते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.